परभणीच्या पोलिसांवर गुन्ह्याचा गुन्हा दाखल करा। दलितों पे अत्याचार क्या है तेरा ये सरकार? एकनाथ शिंदे जवाब दो, जवाब दो, जवाब दो। दलितों पे अत्याचार क्या है तेरा ये सरकार? नरेंद्र मोदी जवाब दो, जवाब दो, जवाब दो। जवाब तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। जवाब तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। भाडखाव अमित शहाचा करायचं काय? भाडखाव अमित शहाचा करायचं काय? भाडखाव अमित शहाचा करायचं काय? अरे तडीपार अमित शहाचा करायचं काय? एक वडा दोन पाव, एक वडा दोन पाव, तुमच्या बापाचा अपमान केलाय। हात वर करून गोष्ट द्यायची का? भाडखाव अमित शहाच्या विरोधात तो गृहमंत्री म्हणून जो बसलाय कुत्रा, तो बाबासाहेबांच्या पुण्याईनं बसलाय। त्याला 33 कोटी देवाला बसवलेला नाही। त्याचा ब्रह्मदेव त्यावेळेला कुठेतरी बाळातील होत होता, तोंडातनं का कुठनं, त्यासाठी हात वर करून सगळ्यांनी घोषणा करून द्यायची। अरे एक वडा दोन पाव, एक वडा दोन पाव, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। कुत्र्या अमित शहाचा करायचा काय? बारा बोड्याच्या अमित शहाचा करायचा काय? अनावराचा औलाद अमित शहाचा करायचा काय? तडीपार गुंडा अमित शहाचा करायचा काय? आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। कायदा आमच्या हक्काचा, कायदा आमच्या हक्काचा, कोण म्हणतो करत नाही, कोण म्हणतो करत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। गवई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गवई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तात्या साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तात्या साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। महात्मा फुल्यांचा विजय असो, महात्मा फुल्यांचा विजय असो। अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो। माता रमाई। भारत देशाचं पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला दलितांचे मुर्दे पाडले जातात, दलितांचं हत्याकांड घडवलं जातं, त्या वेळेला त्या गोष्टीवर त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने सोडलेले त्यांची किडावर पाचाळवीर असं चुकीचं वक्तव्य करतात आणि लोकांना डायव्हर्ट करतात। तडीपार असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, या अमितभाई शाहीचा आरपीआयच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो। त्या अमित शहाला आम्ही सांगू इच्छितो, अरे अमित शहा, तुला गृहमंत्री पदाची जी खुर्ची भेटलेली आहे, 33 कोटी देवाच्या कुठल्या देवाने दिलेली नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायद्याने दिलेले, याची थोडी चलाची नाही मनाची लाज ठेव, असेल तर लाज ठेव। परभणीमध्ये जे हत्याकांड घडलं, हे परभणीमधलं हत्याकांड सरकार पुरस्कृत आहे। पोलिसांना हाताशी धरून दलित कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडले गेले। सोमनाथ सूर्यवंशी हा LLBचा 3ऱ्या वर्षाचा स्टुडंट होता, तो आंदोलनामध्ये नव्हता, मात्र त्याचा जाणून बुजून मुर्दा एवढ्यासाठी पाडला पोलिसांनी, कारण पोलीस अत्याचार करतायत, पोलीस तोडफोड करतायत। अरे नवे पोलिसच जाळपोळ करतायत, याचं चित्रीकरण सोमनाथ सूर्यवंशी करत होते, म्हणून त्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून या पोलिसांनी पोलीस लॉकअप मध्ये केलेला आहे। 65 वर्षाचे पॅंथर विजय वाकोडे, जो व्यक्ती जर्जर आजाराने बिछाण्यावर पडून आहे, तो माणूस आंदोलनामध्ये सहभागी सुद्धा होऊ शकत नाही, त्या माणसावरती गुन्हा दाखल केला आणि वयाच्या 65व्या वर्षी धक्का बसून त्या माणसाचा मृत्यू झाला आहे। हे 2 खून परभणी पोलिसांनी पाडलेले आहेत, त्या पोलिसांवरती तो जो कोण आहे LCBचा लोकल क्राईम यांचा LCBचा PI बोरगंड म्हणून जो आहे बोरवण,
त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे. भीमा कोरेगावमध्ये दखल घडली त्याच वेळेला हा पीआय तिथं भोरबांड होता. त्याच्यानंतर एक खून प्रकरण घडलं. त्या खून प्रकरणामध्ये सुद्धा तिथला पीआय हाच भोरबांड होता. आणि परभणीमध्ये घडलेल्या या खुनामध्ये सुद्धा याचा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे या तिन्ही पोलिसांवरती, अशोक भोरबांड या तिन्ही पोलिसांवरती सदोष मनुष्यवधाचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकारची सखोल चौकशी करण्याची आम्ही मागणी करत आहोत. दुसरी गोष्ट, देशाचा गृहमंत्रीच पावलटपणा कळायला लागलेला आहे. त्याला 33 कोटी देव आठवायला लागले. त्यामुळं आम्ही विनंती करतो, हे ईश्वरा, त्या तडीपारा आम्ही त्याला लवकर स्वर्गात बोलव आणि त्याला स्वर्गातला आनंद लुटू दे. पृथ्वीवरती मात्र सुख शांतता चांगल्या पद्धतीनं नांदू दे, ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि त्या तडीपार गुंडा अमित शहाचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो. पुन्हा एकदा ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जोही कोणी व्यक्ती करेल कर. काल परवाचा माजी राज्यपाल त्या म्हाताऱ्या कोश्यारीनं होशारी केली. शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकले. मराठा 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 म्हणणारे शेपूट घालून बसले. महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल गरळ ओकले. मराठा मराठा मावळे म्हणणारे शेपूट घालून बसले. अरे आम्ही होय, आम्ही खानदानी महार आहोत. आम्ही शेपूट घालून बसणारी अवलाद नाही. आम्ही तुझ्यासारखे 50 जरी आले तरी आम्हाला काय फरक पडत नाही. तुझ्यासारखे आम्ही फाट्यावर मारतो. त्यामुळं बाबासाहेबांच्या प्रती बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार कर. तू तडीपार गुंड आहे आणि बाबासाहेबांच्या कायद्यानं तुला तडीपार केलेला आहे. तू आमची डाव्या बाजूची बी वाकडी करू शकत नाहीस. त्यामुळे हिसाबात राहायचं. आंबेडकरी यांच्या नादाला लागायचं नाही. नादाला लागणारा देशातला सर्वोच्च जरी नेता असला तरी त्याला नागडा करून हाणल्याशिवाय आंबेडकरी चळवळ राहणार नाही. धन्यवाद. डॉक्टर